फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने धाबा स्टाईल ओला काजू मसाल्याची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी काजूचा मसाला तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये इथे 2 चमचे तेल तापवून घेते। तेल चांगले तापले की त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा टाकून घेतला। कांदा इथे थोडा मी मोठ्या आकाराचा घेतला होता। कांद्याला चांगलं सॉटे करून घेतलं आणि कांदा थोडा हलका पिंकिश झाला की त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून व्यवस्थितपणे त्यांना सुद्धा सॉटे करून घेतलं 1 ते 2 मिनिटांसाठी। ही सर्व प्रोसेस मी इथे हाय फ्लेमवर केली होती। आता मी पॅनमध्ये 2 मोठे टमाटे स्लाइसेसमध्ये कट करून टाकून घेतले आणि टोमॅटोला हाय फ्लेमवरती व्यवस्थितपणे एकदा परतवून घेतले। टोमॅटो परतत असतानाच मी त्यामध्ये 10 ते 12 काजू टाकून घेतले। जे आपण काजू खातो ते वाले काजू इथे टाकायचे आहेत। इथे ओल्या काजूचा वापर नाही करायचा आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून पॅनवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर मी पॅनवरचे झाकण काढले। सर्व मसाल्याला एकदा परतून घेतलं। गॅसची फ्लेम बंद केली आणि सर्व मसाला हा थंड करून घेतला। मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व मसाला टाकून घेतला। आता इथे मी मोठं भांडं घेतलं होतं, तर व्यवस्थित मसाला वाटला गेला नाही म्हणून मी छोट्या भांड्यामध्ये हा मसाला ट्रान्सफर करून छोट्या भांड्यात हा मसाला व्यवस्थित एकदम बारीक असा वाटून घेतला। त्याच पॅनमध्ये इथे मी 2 मोठे चमचे तूप टाकून घेतले। तुपाऐवजी इथे बटरचा वापर केला तरीही चालेल। तूप चांगले मेल्ट झाले की त्यामध्ये 1 चक्रफूल, 1 मोठी वेलची आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा आणि 1 चमचा जिरा टाकून त्याला अर्धा मिनिटभर सॉटे करून घेतलं। वाटून ठेवलेला जो मसाला होता तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेतला। आता गॅसची फ्लेम स्लो ठेवली आणि मसाल्याला 1 ते 2 मिनिटे असेच परतवून घेतले स्लो फ्लेमवरती। मसाला वाटत असताना ह्याच्यामध्ये थोडासुद्धा पाण्याचा वापर नाही करायचा आहे। आता मी पॅनवरती झाकण ठेवले 3 ते 4 मिनिटांसाठी। 3 ते 4 मिनिटांनंतर पॅनवरचे झाकण काढले तर मसाल्याला छान इथे तेल सुटलेले होते। पुन्हा मी मसाल्याला एकदा परतवून घेतले। मग मी या मसाल्यामध्ये 1 चमचा भरून तिखा लाल मसाला टाकून घेतला। अर्धा छोटा चमचा इथे मी हळद टाकून घेतली। अर्धा छोटा चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतली आणि 1 छोटा चमचा इथे मी किचन किंग मसाला टाकून घेतला आणि सर्व मसाल्यांना या काजूच्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलं। आता मी यामध्ये चवीनुसार मीठ आत्ताच टाकून घेतले। अंदाज येत नसेल तर लास्टला मीठ टाकले तरीही चालेल। मीठ टाकल्यानंतर मसाल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेतले। सर्व प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम मात्र मी ते लोच ठेवली होती। त्याच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला तसाच राहिला होता। मग त्यामध्ये मी पाव कप पाणी टाकून तो मसाला सुद्धा ह्याच्यामध्ये पुन्हा टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतलं। ह्याच्यामध्ये फक्त पाव कप एवढंच पाणी मी वापरलेलं होतं। पुन्हा पॅनवरती झाकण ठेवलं 5 मिनिटांसाठी। गॅसची फ्लेम मात्र लो ठेवली होती। 5 मिनिटांनंतर पॅनवरचे झाकण काढले। मसाल्याला एकदा स्टर करून घेतलं। सर्व मसाल्यांना इथे छान तेल सुटलं होतं। मग ह्यामध्ये 1 चमचा भरून कसुरी मेथी चोळून टाकून घेतली। व्यवस्थितपणे कसुरी मेथीसुद्धा या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली। त्यानंतर जो ओला काजू होता तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेतला। इथे मी 1 कप ओला काजू घेतला होता। ओला काजूला आधी धुवून घेतलं, त्यानंतर ह्यामध्ये मी वापरलं होतं। तर मसाल्यामध्ये ओला काजू छान मिक्स करून घेतला। त्यानंतर मी या पॅनवरती झाकण ठेवले। गॅसची फ्लेम स्लो ठेवली आणि 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण असेच ठेवले। 3 ते 4 मिनिटांनंतर पॅनवरचे झाकण काढले। एकदा हा ओला काजू मसाल्याला मिक्स करून घेतले, म्हणजेच मसाला खाली लागला नाही पाहिजे। 1 ते 2 मिनिटे मी हा काजू मसाला मीडियम टू हाय फ्लेमवरती असाच परतवून घेतला। मग या काजू मसाल्यावरती थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतली आणि कोथिंबीरसुद्धा या काजू मसाल्यामध्ये एकदम मिक्स करून घेतली व्यवस्थित। त्यानंतर मी पॅनवरती झाकण ठेवले 2 ते 3 मिनिटांसाठी। 2 ते 3 मिनिटांनंतर पॅनवरचे झाकण काढले आणि पुन्हा ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडे मिरचीचे तुकडे टाकले आणि ह्या काजू मसाल्याला मी ते गार्निश करून घेतले। ओले काजू इथे जास्त न शिजवता फक्त 5च मिनिटं शिजवायचे आहेत मसाल्यामध्ये। ते कच्चे पक्के मसाल्यामध्ये खूप चांगले लागतात। ही रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि हा काजू मसाला चपाती किंवा रोटीबरोबर सर्व करा। एकदम डिलिशियस असा लागतो। जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।